शेतकरी बंधूंनो, तूर आणि सोयाबीन आंतरपीक पद्धतीने लागवड केलेली आहे. कोणत्या तणनाशकाचा वापर करावा? मागच्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअपवरती जे काही आपले फॉलोअर्स आहेत त्यामध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आलेला आहे. चला तर आज याही विषयावरती आपण माहिती जाणून घेऊया. तूर आणि सोयाबीन आंतरपीक पद्धतीने तुम्ही जर पेरणी केली असेल तर अशा वेळेस शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये तणनाशकाचा वापर हा अत्यंत काळजीपूर्वक करणे आपल्याला तिथे गरजेचं आहे. योग्य तणनाशकाचा वापर केल्यास तूर प्लस सोयाबीन आंतरपिकामध्ये सुरुवातीच्या काळात आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तण नियंत्रण हे करता येते. सोयाबीन तूर आंतरपिकामध्ये तण नियंत्रणासाठी आज मी तुम्हाला 3 प्रकारचे वेगवेगळे तणनाशक सांगणार आहे. या तणनाशकाच्या वापरामुळे तुमच्या सोयाबीन प्लस तूर पिकामध्ये जे काही सर्व प्रकारचे तण असतील, म्हणजे लांब पानाचं असेल, रुंद पानाचं असेल, गवत वर्गीय जे काही तण आहे, तर सर्व चिवट तणांचा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं नायनाट होणार आहे. माहितीसाठी शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल. आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल आणि सोयाबीन पिकाचं अतिशय कमी खर्चामध्ये संपूर्ण व्यवस्थापन तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. शेतकरी बंधूंनो, तुम्ही तूर आणि सोयाबीन आंतरपीक पद्धतीने लागवड केली असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये या पिकात तण नियंत्रणासाठी ज्या आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे तर त्याच्यामध्ये जो पहिला पर्याय आहे शेतकरी बंधूंनो, तर त्यामध्ये ज्यावेळेस आपलं तूर आणि सोयाबीनचं पीक हे 15 ते 20 दिवसाचं होतं, म्हणजे तण ज्यावेळेस 4 ते 5 पानांवरती असतात त्यावेळेस काय करायचं आहे, क्युझालोफॉप इथिल नावाचं जे काही तणनाशक आहे, तर या तणनाशकासोबत तुम्हाला इमेजाथापेर नावाचं जे तणनाशक आहे या तणनाशकाचा तिथे एकत्रित वापर करायचा आहे. क्युझालोफॉप इथिल साधारण 15 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला वापरायचं आहे 30 मिली. 20 लिटरचा पंप असेल तर 40 मिली वापरायचा आहे. आणि इमेजाथापेर 15 लिटरच्या पंपासाठी 30 मिली आणि 20 लिटरचा पंप असेल तर 40 मिली. हे दोन तणनाशक तुम्हाला एकत्रित करून त्या ठिकाणी फवारणी करायची आहे. फवारणी करत असताना शेतकरी बंधूंनो, महत्वाची जी काळजी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे जर हवा खूप जास्त जोरात वाहत असेल तर अशा वेळेस फवारणी करायची नाही. त्याचबरोबर फवारणी करते वेळी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे. मला बरेच शेतकरी कमेंट करून सांगतात की सांगितलेले जे तणनाशक आहे तर त्याचा चांगला रिझल्ट मिळाला नाही. तणनाशकाचा रिझल्ट न मिळण्यामागे बऱ्याच प्रकारची कारणं असतात. एक तर तुमच्या जे पाण्याचा पीएच आहे तो एक कारणीभूत ठरतो. त्याचबरोबर जमिनीमध्ये ओलावा नसेल तर सुद्धा तणनाशकाचा चांगला रिझल्ट येत नाही. त्यामुळे पाणी शुद्ध असायला पाहिजे आणि जमिनीत ओलावा असायला पाहिजे आणि हवा नसताना तिथं फवारणी करायची आहे. हा झाला तुमचा पहिला पर्याय. याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो, तुम्ही क्युझालोफॉप इथिल या घटकासाठी टर्गा सुपर नावाचं जे तणनाशक आहे तर त्याचा तिथं वापर करायचा आहे. आणि इमेजाथापेर नावाचा घटक असलेल्या तणनाशकासाठी शेतकरी बंधूंनो, तुम्ही परशूट नावाचं जे तणनाशक आहे तर त्या तणनाशकाचा तिथं वापर करायचा आहे. त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे तणनाशकाचा, तर यामध्ये शेतकरी बंधूंनो तुम्हाला इमेजाथापेर 35% प्लस इमॅझोमॉक्स 35%, हे दोन घटक संयुक्तपणे ज्या तणनाशकामध्ये मिळतात तर त्या तणनाशकाचा तिथं वापर करता येतो. साधारण 40 ग्रॅम तुम्हाला 200 लिटर पाण्यातून एका एकरसाठी या तणनाशकाचा फवारणीसाठी तिथं वापर करायचा आहे. याच्यामध्ये BASF कंपनीचं जे ओडीसी नावाचं जे तणनाशक आपल्याला मिळतं ते तुम्ही तिथं घेऊन फवारणी जे आहे तर ते करू शकता. ओडीसीच्या वापरामुळे तुमच्या सोयाबीन पिकामधील जे काही सर्व प्रकारची चिवट तण आहे तर त्याचा चांगल्या प्रकारे तिथं नायनाट होणार आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, जो तणनाशकाचा तिसरा पर्याय आहे तर याच्यामध्ये तुम्ही प्रोपॅक्विझाफोप प्लस इमेजाथापेर हे संयुक्त घटक असलेलं तणनाशक त्या ठिकाणी वापर करू शकता. साधारण 300 ते 350 मिली तुम्हाला याचा तिथं वापर करायचा आहे 200 लिटर पाण्यातून एका एकरसाठी. याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो, ॲडामा कंपनीचं जे काही शाकेद नावाचं तणनाशक मिळतं त्या तणनाशकाचा तुम्ही तिथं वापर करायचा आहे. शेतकरी बंधूंनो, हे पण एक चांगलं तणनाशक आहे. यामुळे सुद्धा तुमच्या तूर प्लस सोयाबीन पिकामध्ये जे काही तण असतील तर ते बऱ्यापैकी त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये येणार आहे. फक्त तणनाशक फवारणी केल्याच्या नंतर पुढचे साधारण 8 ते 10 दिवस आपल्याला शेतामध्ये कोणत्याही प्रकारची आंतरमशागत जी आहे तर ती करायची नाहीये, जेणेकरून तणनाशकाचा आपल्याला तिथं चांगला रिझल्ट मिळेल.
शेतकरी बंधूंनो, तणनाशकाचे जे काही वेगवेगळे 3 पर्याय मी तुम्हाला सांगितले आहे, त्यापैकी जो पर्याय स्वस्तात बसेल, म्हणजे जे तणनाशक स्वस्तात बसेल ते घेऊन तुम्ही फवारणी करू शकता. तणनाशका संदर्भामध्ये तुम्हाला काही समस्या असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करून तुमच्यासारख्या असंख्य शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओला शेअर करा. नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी बंधूंनो. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.